बोल. आम्ही आता चाललोय फणसाच्या माळ्यावर. तिथे फणसाचं झाड असतो, तिथे फणस नाहीये. आम्ही तिथे काजू काढायला चाललोय. चला आमच्याकडे. काजूचा हा मोठा झाड, तो बघा तिथे काजूचा मोठा झाड. अरे काय बाबा, दगडी आहे. मी तुम्हाला मगाशी घरून येताना तुम्हाला सांगत होतो की आम्ही फणसाच्या माळ्यावर येणार आहे. आता आम्ही इथे पोहोचलो. हे बघा, तो बघा फणसाचं झाड. फणसाचं झाड नाही, फणसाचं नाही, हे आपली काजूची झाड. मँगोचं आहे. आणि हे कोणी लावलेले काजू? मी. हे बघा आमचे काजूचे झाड किती मोठे झाले. चल. आणि तो बघा तिथे किती मोठा झालाय आंब्याचा झाड. चल चल. हा बाबा, आठवलं आपण इथे पहिले पण आलेलो. आपल्याला ना तिथे विंचू मिळलेला. हा हा चल उचल. सांभाळून मिळला विंचू असतो. हा थांब नाही तर बबडी. आपणच लावलेलं ना, दोन सारी झालं. आपल्याला इथे विंचू मिळलेला. काय ते विंचू काय करता? विंचूचं नाव काढायचं. कवळे आहेत. ते आंबे बघ किती झाले वरती. सुकी झाली. बाबा हे सुकी झाली आहे. नाही अजून कवळे आहेत. यंदा आंबे आले, आंबे आले यंदा. पुरं भोर आले. कैरी आले. हापूस आहे, हापूस. दोन्ही केली ठेवलं. तू धरू नको, लागल. मी तू इकडे नाही, ह्या साईडला ये. काठी सोड तू. या साईडला ये. काठी सोड. माझ्या हाता एवढी आहे, फक्त इथून थोडी छोटी आहे, एवढी मोठी आहे. पण एवढं थोडं गॅप सोडला, इथून पण थोडा गॅप सोडला. आणि बघून किती मोठी आहे. बघा माझ्या हाता एवढं बघा किती आहे. एवढं गॅप सोडला. हे बघ की यांच्या ह्याच्या सर्व लाल लालच आहेत. पावसामध्ये आता महिन्याचा खड्डा खोदायचा आणि खत आणूया आपण खेडवरनं. आणि त्याचा खत टाकून मग चांगली लागतात. वर बघितलं का ना? कुठे? हा ह्याच्यात आहेत बघ जुनी बी बारीक आहे. हा घे घे. बी बारीक आहे. ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे. ह्या बघ बिया जुन आहेत, त्या बारीक आहेत. ह्या बघ किती आहेत. हा बोल. नाही थांब. हा तोड दे. वडू नको, तोड असते.
कशी तोडतो अशी 2 हाताने तोडायची असते, 1 हाताने नाही, वडू नको. इथं शेंड्यावर इथं शेंड्यावर आणि शेंड्या तिथं थांब, मी घेतला हातात खिशात. हे बघा किती मोठे वाला काजू आहे. आपण मोठा ह्याला पण खिशात ठेवा. फक्त हे दे रबडी, हे घे पटकन पकड. दाखव हे 2 लय मोठा आहे. तेवढेच आहेत ते. हा हे बिया आहेत सुके सुक्या बिया आहेत. ते दाखव, दुसरं दाखव. थांब ना. आता आमचे काजू काढून झाले तिथून. तो बघा किती मोठा झाड होता. तिथून थोडेसे 1 2 3 4 5 आंबे काढले तिथून थोडेसे. आणि आता आम्ही घरी जातो. चला बाय बाय कर. बाय. हे एवढं 100च्या पेक्षा पण लय काजू आणले. त्याच्यानंतर ना इथे आई मला तिळकुटची चटणी बनवून देत आहेत. तर हे काळे तीळ असतात ना ते आहे. तर तिळकुट माहितीच असेल सगळ्यांना. आणि इथे आता जेवणाची तयारी चालू आहे. आजच्या जेवणामधचा बेत आहे कोकम कढी, त्याचबरोबर ओल्या काजूंची भाजी, फणसाची भाजी आणि अशी आज मी तुमच्यासोबत सगळी रेसिपी शेअर करणार आहे. भाजी फणसाच्या चारकंडाची करतात ती. आणि हे काजू, तर ओले काजू आहे, गरम पाण्यामध्ये चीक जाण्यासाठी भिजत ठेवलेत. आणि इथे कोकमाची कढी आहे. तर कच्चे कोकम आहेत ना ते उकडवून घेतले मगाशी. आणि आता त्याला खोबरं, लसूण, थोडंसं आलं, कढीपत्ता, मिरच्या हिरव्या आणि ओलं खोबरं, मेन धणे असं वाटण केलेलं आहे. जिरं हळद टाकून जसं आपण वाटणाच्या डाळीला करतो. तर आता आपण काजूच्या भाजीला फोडणी देऊन घेतली. तर आता इथे जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना तर ते टाकायचं आहे. तर आपल्या आवडीनुसार जशी घट्ट आणि जशी ग्रेव्ही टाईपमध्ये पाहिजे असेल तर तेवढं वाटण ॲड करायचं. तर आता इथे काजूची भाजी तर फोडणीला टाकली, ती एक साईडला शिजेल. त्याचबरोबर इथे आता फणसाची भाजी आहे ना, जी फणसाच्या चारकंड्याची करतात आपल्या, तर त्याच्यासाठी इथे फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे. कांदा, कढीपत्ता, लसूण असं सगळं टाकून ना इथे फोडणी द्यायची आहे. तर हळद, मीठ, लाल तिखट असं टाकून
फोडणी द्यायची. आणि इथे बघू शकता तर चारखंड आहे ना, ते फणसाची भाजी अशी व्यवस्थित चुरलेली आहे. उकडून घ्यायची असते ती आधी आणि मग चुरायची. चुरल्याच्या नंतर तिला हिचे ना तिळकूट लावलेलं आहे आणि मग ती फोडणीला दिलेली आहे. तर तिळकूट घालून ना खूप मस्त लागते भाजी. आणि फणसाची भाजी ही उकडून घेतलेली असल्यामुळे ना ती 2-3 वेळा अशी इकडून तिकडून परतवली ना की ती व्यवस्थित होते. तर जास्त तिला शिजवायची गरज लागत नाही. एक साईडला काजूची भाजीसुद्धा शिजते. आणि आत्ता इथे आपण कोकमाच्या कढीला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर फोडणीसाठी तेल मस्त गरम झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर लसूण टाकायचा फोडणीला आणि कढीपत्ता बस. आणि जे आपण कच्चं वाटण केलेलं आहे ना तर ते वाटण टाकून घ्यायचं. तर कोकम आहेत ना उकडल्याच्या नंतर ना त्याचा असा चुरून सगळा रस गाळून घ्यायचा आणि त्या रसामध्ये ते वाटण केलेलं असतं ना ते मिक्स करायचं, जेणेकरून मग वाटण करपत नाही आणि मस्त अशी टेस्ट येते. आणि मग ते तेलामध्ये डायरेक्ट फोडणी द्यायची. तर आता जेवण वगैरे झालं, सगळे कामंसुद्धा आवरून घेतली आणि आता आई येत नाही, इथे पाठच्या दाराला बसलेले आहे जिथे आमची चूल आहे. कारण आरव असल्यामुळे ना सगळी कामं ही गपचूप करावी लागतात. तर सकाळी ज्या काजू आणल्या होत्या ना तर ओलेगर हे काढून घेत आहेत. कारण आज रात्री आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार होतो, म्हणजे मुंबईला यायला निघणार होतो. मग त्याच्यासाठी जे ओले काजूचे गर आणले होते, म्हणजे ओल्या काजू काढून आणले होते ना तर त्याचे कापून इथे गर काढले जात आहेत. ओल्या काजू चिरताना आणि त्याच्यातून गर काढताना ना खूप काळजी घ्यावी लागते. कारण हाताला सगळ्यात चिक लागला ना तर हाताची पूर्ण सालं जातात, हात पूर्ण काळे वगैरे होतात. आणि त्याच्यासाठी मग इथे आम्ही हँडग्लोव्ज यूज करतो, यूज अँड थ्रोवाले. तर जेणेकरून काय होतं, हातसुद्धा कुजत नाहीत आणि सेफ्टी मेंटेन होते. तर इथे असे ना गर काढायला घेतले होते आईने, मग मी सुद्धा थोडी मदत केली त्यांना. पटापट व्हायला टाइम लागेल ना. माझ्या हातापेक्षा तो हँडग्लोव्ह निघतो का नाही रब्बर लावला की? निघत नाही, आतमध्ये जाईल. काय आता नाही. तर असा हा आजचा आमची दिनचर्या होती जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर आजचा व्हिडिओ हा आपण आता इथे सेंड करूया आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.